मागील वर्षी सुरुवातीच्या काळात अल्प पावसामुळे आणि त्यानंतर अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे कापूस व हरभरा पिकांचे अतोनात नुकसान होऊन शेतकऱ्यांच्या हाती काहीच लागले नाही। मात्र शासन निर्णयानुसार पीक विम्यासाठी नुकसानीच्या 72 तासांच्या आत विमा कंपनीकडे तक्रार सादर न करता आल्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यापासून वंचित ठेवल्यामुळे शनिवार 8 जून रोजी आम आदमी पक्षाच्या वतीने असोला पाटी येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। रब्बी हंगाम 2023 ते 24 मध्ये शेतकऱ्यांना हरभरा पिकांची दुबार पेरणी करावी लागली। तसेच काढणीच्या अवस्थेत असताना अवकाळी अतिवृष्टी, सोसाट्याचा वारा यामुळे प्रचंड नुकसान होऊन हातचे पीक गेले। मात्र नुकसानीची तक्रार ऑनलाईन देण्यासाठी निरक्षरता, तंत्रज्ञान अवगत नसल्यामुळे व पोर्टलवर येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे अनेक शेतकऱ्यांना 72 तासांच्या आत तक्रार देता आली नाही। त्यामुळे हरभरा व कापूस पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून नुकसान भरपाई मिळाली नाही। तक्रार केलेल्या व न केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान सारखेच झाले असल्यामुळे त्यांनाही पीक विमा तत्काळ देण्याचा आदेश देण्यात यावा। या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सतीश चकोरे यांच्या नेतृत्वाखाली असोला पाटी येथे शनिवार 8 जून रोजी सकाळी 9:30 वाजताच्या दरम्यान रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात जिल्हाध्यक्ष सतीश चकोर यांच्यासह सावित्री चकोर, सुनील देशमुख, कल्याण क्षीरसागर, प्रल्हाद झाडे, रामेश झाडे, रामभाऊ राऊत, कुणाल गायकवाड आदींसह शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। मागण्यांचे निवेदन महसूल प्रशासनाला देण्यात आले। यावेळी रास्ता रोको केल्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा लांबच लांब वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने आंदोलनस्थळी बंदोबस्त ठेवण्यात आला। महसूल विभागाकडे निवेदन देण्याची प्रशासनाने आंदोलकांना विनंती केली असता जोपर्यंत जिल्हाधिकारी आंदोलनस्थळी येऊन भेट देत नाहीत तोपर्यंत निवेदन देणार नसल्याचा आंदोलकांनी पवित्रा घेतलाय। दरम्यान पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे।